आता पाहूया भुजबळ विरुद्ध जरांगे हे जे वाकयुद्ध रंगलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कुणाचा खाता काय विचारता, तुझं खातो का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। 2 वर्ष बेसन भाकर खाऊन आलो, आजही खातो, कष्टाचं खातो। छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। सुद्धा बेसन भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो, पण स्वकष्टाचं खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही। लोकांचं खाल्ल्यामुळे तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात। भुजबळ तुमचा बायोडेटा आमच्याकडे, तो बाहेर काढायला लावू नका, जरांगेंचा भुजबळांना इशारा। जावयाचा प्रश्न काढायची गरज नाही, तुम्ही कुठले, तुमचा बायोडाटा सुद्धा आमजवळ आहे, तुमच्या शेपटावर नाही। तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाहीत। दगडाला शेंदूर लावून हा कुठला देवाला? मराठा तरुणांनो यांच्या नादी लागू नका, जालन्याच्या अंबडमधून भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात। मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? तुम्ही लोकांचं रक्त पिऊन प्रॉपर्टी कमवली म्हणून तुम्हाला जेलमध्ये जाऊन बसावं लागलं, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका। तुमच्याकडे करोडोनं प्रॉपर्टी आमच्या जनतेच्या जीवावर आणि त्यांचं रक्त पिऊनच तुम्ही ती कमावली, म्हणून तुम्हाला जेलमध्ये बेसन भाकर खायला जावं लागलं। तोडफोड जाळपोळी आधी कोड नंबर दिले होते, बीडमधील घरांच्या जाळपोळीवरून भुजबळांचा आरोप, तर होम मिनिस्टरच माफी मागून गुन्हे मागे घेतो म्हणू लागला, म्हणून पोलिसांचं मनोबल खचलं। भुजबळांचा फडणवीसांवरही निशाणा। कोड नंबर देण्यात आले होते, कोड नंबर 1 नंबर प्रकाश सोळंके, 10 नंबर अमुक अमुक हॉटेल, त्या सुभाषराव। अरे काय अरे सगळे काय? दंगली घडवण्याची भाषा नको, यांना कायदा सुव्यवस्था बिघडवायची आहे, सरकारने यांना आवरावं, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। सरकारने त्यांचं बंद करावं बोलायचं, नसता आमचा नाविलाज होईल। शेवटचं सांगतो, माझ्या शेपटीवर पाय देऊ नकोस, ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा, तर महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केला का? नेत्यांच्या गावबंदीवरून भुजबळांचा हल्लाबोल। खूप बोला असतो माझ्याबद्दल, याद राख, तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस। मराठ्यांच्या शेपटीवर पाय दिला तर काय होतं हे भविष्यात कळेल, आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही, आम्ही 50% होत हे विसरू नका, जरांगेंचा भुजबळांना प्रति आव्हान। शेपटावर नाही, तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाहीत, कारण तुम्ही वयानं मोठे, आणखीन भानानं बोला, एवढंच मात्र मी सांगतो, कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे तुम्हाला मग पुढच्या काळात कळेल। 70 वर्षात आम्हाला कुणी आरक्षण दिलं नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे, 70 वर्ष ओबीसींचा प्रचंड दबाव सरकारवर होता, मनोज जरांगेंचा पुनरुच्चार। तर आमच्या नोंदी सापडतात, तर मग 70 वर्ष आमचं वाटोळं नेमकं कोणी केलं त्याचं नाव आता आम्हाला माहित पाहिजे। आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आता पाहूया ओबीसी विरुद्ध मराठा या वादासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन, मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही असाही दिला शब्द। समाजाला आरक्षण देताना, त्यांना न्याय देताना ओबीसी समाजावर बिलकुल अन्याय आमचं सरकार करणार नाही। महाराष्ट्रात कोणतेही समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत असं चित्र नको, ओबीसी समाजावर अन्याय होईल असा निर्णय सरकार घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। हे समाज एकमेकांसमोर उभे आहेत, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही। मी ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ, केवळ विशिष्ट समाजासाठी वाटेल ते करायची तयारी, धनगर आरक्षणावरून गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा। फक्त विशिष्ट समाजासाठी वाटेल ते करण्याची आपली तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची
आपल्याबद्दल होत आहे. आपल्या नेतृत्वात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे. हे जर झालं नाही, आंदोलनाच्या रोषाला समोर जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी. मराठा समाजाची वाताहत कुणी केली? भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. समाजाची वाताहत कुणी केली? ओबीसीनी केली, आम्ही केली, भुजबळ साहेबांनी केली, व्यासपीठावरच्या मान्यवर विजय वडेट्टीवार साहेबांनी केली, जानकर साहेब कुणी केली? मराठा समाजाच्या आरक्षणाचा नेमका शत्रू कोण आहे? पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, कुणाचं नुकसान केलं नाही. छगन भुजबळांनी केला शरद पवारांचा बचाव. साहेबांबद्दल मी एवढंच सांगेन, हा इतिहास असा आहे. मंडल आयोग, व्हीपी सिंग साहेब पंतप्रधान, आम्ही मागणी केली की पवार साहेब याची अंमलबजावणी तुम्ही करा. आरक्षणाविषयीचं मत मंत्रिमंडळ बैठकीत मांडावं, सार्वजनिक ठिकाणी नको. मुनगंटीवारांचा भुजबळांना सल्ला. मला वाटतं की असे विषय सार्वजनिक स्वरूपात मांडण्याच्या ऐवजी आपली मतं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली पाहिजे. अन्यथा मग मंत्रिमंडळाच्या बैठकी या आपल्याला पत्रकारांच्या समोर कॅमेरे लावून घेण्याची आवश्यकता पडेल. मराठ्यांची लेकरं पुढे न जाऊ देण्याचा चंगा. जरांगेंचा आरोप, तुमची सर्व लेकरं आणि आमची काय बकरं. विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल. लेकराचं नाव घेऊन लोकांना बनवणं करे. लेकरं 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 आणि हे काय इकडे काय बकरं 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 आहे कापून खायसाठी. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत आहे. सरकारची हीच भूमिका आहे का? ते सरकारने स्पष्ट करावं, अन्यथा भुजबळांची हकलपट्टी करावी. संभाजी राजेंचा हल्लाबोल. भुजबळ साहेब, तुम्ही भूमिका घ्या. 5 कोटी धनगर तुमच्या पाठीशी. गोपीचंद पडळकरांचं भुजबळांना आवाहन. साहेब, घाबरायचं काम नाही. या महाराष्ट्रातला 5 कोटी धनगर समाज तुमच्या बाजूला ठामपणे उभा आहे. घाबरायचं काही कारण नाही. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. राज्य सरकारकडून मुद्दाम मराठा ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू. नाना पटोलेंची टीका. वाद आहेत महाराष्ट्रामध्ये, जाती जातीमध्ये भांडण करणं, डिवाइड अँड रूल. जे इंग्रजाची पॉलिसी होती ते भाजपची पॉलिसी आहे. आणि सरकारचं चुकीचं नियोजन हेच सगळ्यांच्या जीवावर बेतात आहे. लाठीचार्ज नंतर शूर सरदार घरी जाऊन झोपले. राजेश टोपे आणि छोटे साहेब रोहित पवार यांनी पवार येणार म्हणून पुन्हा आणून बसवलं. भुजबळांचा निशाणा. टोपे साहेब, दुसरे आमचे मित्र रोहित पवार साहेब, त्यांना घरातून घेऊन आले 3 वाजता रात्री. म्हणले बस तिकडे, पवार साहेब येणार आहे. पाटील देशमुखांचा ओबीसींशी संबंध काय? जरांगेंमुळे ओबीसींवर संकट. अंबडच्या सभेत ओबीसी नेते टीपी मुंडेंचा जरांगेंवर निशाणा. जरांगे नावाचं हे बागटोक हे आपल्या ह्याच्यामुळे संकट आलेलं आहे. ही जमात ओबीसी मध्ये आमच्या मागासवर्गीयामध्ये यायचं म्हणतात. अगोदर नको म्हटले. हे पाटलं देशमुख आहेत ना, यांचा काय संबंध आहे? भुजबळ साहेब, मुख्यमंत्री पदाची तयारी करा. तुमच्याशिवाय ओबीसींकडे पर्याय नाही. मेळाव्यात नारायण मुंडेंचं वक्तव्य. साहेब, आपण सेनापती व्हा. आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असे ओबीसींची ते तुम्हाला आवडो ना आवडो, कोणी माणूसच नाही आम्हाला. आपण आहात भुजबळ साहेब. भाजपकडून 3 नेत्यांना पाठवण्यात आलं होतं आणि त्यामुळे मला ओबीसी मेळाव्याला जाता आलं नाही. मेळाव्यातील गैरहजेरीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. असा मेळावा होता ज्याच्यामध्ये माझा फोटो लागला होता, त्यामुळे लोकांची नक्कीच अपेक्षा होती की त्याला मी यावं. पक्षाचे कोण जावे ह्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्यातील पक्षातील टीमनी घेतलेला असल्यामुळे आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे या कार्यक्रमाला गेले होते. छगन भुजबळ आणि पंकजा मुंडेंनी वेगळा गट स्थापन केला तर त्याला माझा पाठिंबा. महादेव जानकर यांचं वक्तव्य. तर रासपचं नेतृत्व करण्याची मागणी. सर्वपक्षीय नेते मोदींना भेटल्यावर मराठा आरक्षणावर तोडगा निघेल. पृथ्वीराज चव्हाणांचं ऑफ द रेकॉर्ड वक्तव्य. ठाकरे गटातील खासदारांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची उद्या भेट घेणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना भेटून मराठा आरक्षण देण्याबाबत निवेदन देणार.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा सर्व्हे होणार 3 मोठ्या संस्थांची नेमणूक मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांची माहिती. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुंबईत उद्या राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र. मराठा समाजाला मागास का आहे याबाबत बैठकीतून चाचपणी केली जाणार. चांगल्या कार्यक्रमात कुठलेही गालबोट लागू नये यासाठी मी कालच दर्शन घेतलं, मात्र ठाकरे गटाच्या लोकांनी गालबोट लावण्याचं काम केलं. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. कार्यक्रमामध्ये गालबोट नको, हे बाळासाहेबांना न आवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून काल जे काय घडलं त्याचा मी काल अतिशय दुर्दैवी प्रकार होता, निंदनीय प्रकार होता, त्याचा मी निषेध काल केलेला आहे. कालचा विरोध हा ट्रेलर आणि 2024ची तयारी. संजय राऊतांचा इशारा. काल येऊन शिंदेनी नौटंकी केली. एकनाथ शिंदे राम नवे बिभीषण. राऊतांची खोचक टीका. वो कल नौटंकी करने आए थे, उनके मन में ना श्रद्धा है ना भाव है बाला साहब के बारे में, छोड़ दीजिए. कल जो हो गया वो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या. कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 11 मंत्री उपस्थित. 18 मंत्र्यांची दांडी. तर कॅबिनेट आधी अजितदादांची मंत्री आमदारांसह बैठक. स्मृतीस्थळावरचा कालचा राडा ठरवून झालेला माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा आरोप. होणार तो ठरवून होता, आज नाही होणार. लॉ आणि ऑर्डर या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे या अशा लोकांना समज दिली पाहिजे. तर पहिल्या घोषणा कोणी दिल्यात ते बघ. शिंदेंच्या मनात बाळासाहेबांविषयी ना श्रद्धा ना भाव. आमच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईची गुलामी ते करतायत. राऊतांचा शिंदे गटावर निशाणा. तुमच्या मनात श्रद्धा नाही बाळासाहेबांविषयी, भाव नाही आणि तुम्ही येऊन नौटंकी करता त्या स्मृतीस्थळावर. त्याच्यामुळे जो खरा शिवसैनिक आहे, निष्ठावंत आहे, त्यांनी विरोध केला असेल. संजय राऊत, तुम्ही खासदार ठाकरे गटाचे पण गुलामी शरद पवारांची करत आहात. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका. एकनाथ शिंदे हे भाजपाची गुलामी करत असल्याचा आरोप कुणी करावा? संजय राऊतांनी? केवढा मोठा विनोद. अहो, गेले अनेक वर्ष अख्खा महाराष्ट्र पाहतोय की तुम्ही आहात खासदार उद्धव ठाकरे गटाचे, पण गुलामी करत आहात शरद पवार यांची. दिल्लीतील सुलतानाच्या मनाप्रमाणे घडतंय. शिवतीर्थवरील लढ्यानंतर राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल. पुण्यात 21 नोव्हेंबरला बागेश्वर बाबांचा दरबार. कार्यक्रमाला अजित पवार गटाचा विरोध. आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईत 10% पाणी कपात. दुरुस्तीच्या कामासाठी 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत सर्व विभागात पाणी पुरवठा विस्कळीत. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मुंबईतील हवेत काही प्रमाणात सुधारणा. तर बीकेसी मालाडसह नवी मुंबईतील प्रदूषण कायम. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस असल्यानं शिवाजी पार्कवरील विद्युत रोषणाई आज बंद. मनसेचा निर्णय. तर उद्यापासून 26 नोव्हेंबरपर्यंत विद्युत रोषणाई राहणार. पुण्यात अजित पवार गटाच्या कार्यक्रमात मनसे नेते वसंत मोरेंनी गायलं गाणं. दिवाळी फराळ कार्यक्रमात वसंत मोरे आणि अजित पवार गटाचे दीपक मानकर एकाच मंचावर. नवी मुंबईच्या मेट्रोच्या खर्चात 291 कोटींची प्राथमिक वाढ. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती. बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो आजपासून प्रवाशांच्या सेवेत. तर सिडकोकडून तयार करण्यात आलं आहे नवी मुंबई मेट्रोचं नवं गीत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉक्टर विजय खरे यांची नियुक्ती. कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांचा 5 वर्षांचा कार्यकाल संपुष्टात. डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्ली परिसरात चाकूचा धाक दाखवून लुटलं. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी ठोकल्या बेड्या. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी पर्यटकांची गड किल्ल्यांना पसंती. पुण्यातील राजगड किल्ले तोरणासह सिंहगडावर पर्यटकांची गर्दी.